अनुशासन रुजवणारे हे संघटन आज साऱ्या जगात एक अद्वितीय संघटन ठरले। त्याचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। बघूया या संघटनेचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार संघ स्थापना करताना काय सांगताय। माझ्या प्रिय बंधूंनो, आपण सारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतो, कधी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने तर कधी सत्याग्रहाच्या। पण ज्याच्या आधारे लढायचं तो इथला राष्ट्रीय समाज, हिंदू समाज, तोच तर स्वतःची ओळख विसरला, जातीपातीच्या भेदांमध्ये अडकून पडला, गौरवशाली इतिहास विसरून बसला। त्याला त्याच्या राष्ट्रीयत्वाचं भान कोण देणार? काँग्रेस असो की क्रांतिकारक, सारेच जीवाच्या आकांताने स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी लढत आहेत। दोन्ही मार्ग आपापल्या परीने योग्यच, पण शेकडो वर्षांची परकीय आक्रमणे निधड्या छातीने परतवून लावणारा आपला प्राचीन देश मुठभर इंग्रजांच्या ताब्यात का गेला? आमच्या या अवनतीला नेमकं जबाबदार कोण? पूर्वज परंपरा, पराक्रम, गौरवशाली इतिहास हे सारं विसरून जात पात, पंथ, भाषा या साऱ्या भेदांमध्ये अडकून आमची एकता, राष्ट्रीयत्वाची ओळख, राष्ट्रीय स्वाभिमान विसरलेले आम्हीच, या मातेचे पुत्रच तिच्या या दुर्दशेला जबाबदार आहोत। कोण आणि कशी बदलवणारी स्थिती? नित्यसिद्ध, स्वयं अनुशासित, चारित्र्य संपन्न, राष्ट्रभक्तीने परिपूर्ण लाखो देशभक्त तरुणांची संघटित शक्तीच हे चित्र बदलवू शकते। पण त्यासाठी उभं करावं लागेल एक अभेद्य संघटन। भावन, शेकडो वर्षांच्या आक्रमणावर मात करणारी आणि प्रचंड विविधतेतही एकता टिकवून ठेवणारी एक अदृश्य चेतना या देशात आजही विद्यमान आहे। या चेतनेचं नाव हिंदुत्व। काळाच्या ओघात हिंदू समाजात अनेक दोष शिरलेत। अंधश्रद्धा, उच्च नीचता, अस्पृश्यता यासारख्या घातक रूढींनी थैमान घातले। जातीयता आणि हुंद फितुरीने देश पोखरून गेला। परिणामी राष्ट्रही अधःपतनाच्या खाईत लोटलं गेलं। या स्थितीतून हिंदू समाजाला बाहेर काढल्याशिवाय देशाचं पुनर्निर्माण अशक्य आहे। सर्व दोषांपासून मुक्त आणि सर्व भेदांवर मात करणारी एक रस, सुसंघटित, प्रबुद्ध, विवेकी आणि नित्यसिद्ध हिंदू समाज शक्ती आज देशाच्या सर्व समस्यांवरील रामबाण उपाय आहे। अशी समाज शक्ती घडविण्यासाठी आधी घडवावा लागेल माणूस। असा राष्ट्रभक्ती हेच सर्वोच्च मूल्य मानणारा माणूस घडविण्यासाठी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य आजपासून सुरू करीत आहोत। आपले पहिले लक्ष देशाचे स्वातंत्र्य आणि त्यानंतर या स्वतंत्र राष्ट्राचे परंपरा। डॉक्टर हेडगेवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हळूहळू बाल, तरुण आणि वयस्क मंडळी संघाकडे आकर्षित होऊ लागली आणि पाहता पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार होऊ लागला। पाठोपाठ एक शाखा उघडायला लागल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रसार आणि प्रचार जोमानं व्हायला लागला।